तर इथे मला आज गरम मसाला बनवायचा आहे. बरेच दिवस झालं आज बनवूया, उद्या बनवूया. फायनल आज ठरला म्हटलं करूयाच. आता इकडे मी थोडंसं काय केलेलं आहे, लवंगा, मिरी वगैरे घेतलेलं आहे. हे आहेत मिरी. त्यात थोडंसं काय झालं स्टारफूल मिक्स झाले. तिकडे इग्नोर करा त्यामध्ये. आणि तीळ 2 चमचे, स्टारफूल, वेलची, तमालपत्र आणि लवंगा असं घेतलेलं आहे. सर्व काही 2 चमचे आहे. तमालपत्र फक्त जास्त आहे. यामध्ये जिरं आणि बडीशेप तेवढीच टाकायची राहिल्या आणि ती मी टाकून घेईन आणि हलकंसं भाजून घेणार गरम करून. आणि त्यानंतर ते गार झाल्यानंतर मिक्सरला लावणार. तर मी माझं भाजून वगैरे झालेलं आहे वेगवेगळं सगळं. आणि त्यामध्ये जे काय घालायचं आहे ते आता मी घालायले, म्हणजे आता जिरे आणि बडीशेप तर आता कच्चीच घालणार आहे. दोन्ही आता ते काय भाजत बसणार नाही. बाकीचे जिन्नस सगळे भाजून घेतलेले आहेत हलके गरम करून. आणि त्यामध्ये काळे मनुके टाकताना पडले, तेच मी खात होते त्यातलं आणि खाल्ले. त्यानंतर टाकला मी सगळा गरम मसाला जो काय मी घेतला होता तो. त्यामध्ये तीळ घातलेला आहे कारण मला हा गोडा मसाला करायचा आहे. आमच्या गावाकडचा हा गोडा मसाला अशा पद्धतीने केला जातो. आणि ही रेसिपी म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करूया. आणि लगेचच ते मी काय केलं, मिक्सरला लावून घेतलं. आता छोटा मुलगा आणि मिस्टर गेलेले आहेत ह्याला दवाखान्यामध्ये. त्याचं अंग दुखायला लागले असं म्हणायला लागलं, तर जरा दाखवून या म्हणून गेल्यात दोघंजणं. आणि देवाला पण जाऊन येणार आहेत कारण आज आहे गुरुवार. सकाळी त्यांच्यासाठी शाबू केला होता आणि आमच्यासाठी मेथीची भाजी, चपाती, भात, आमटी असं सकाळी केलं होतं. आणि नाश्त्याला शिरा केला होता. आज सकाळपासून काय व्लॉग झालाच नाही, म्हटलं आता तरी शेअर करूया. आता हे सगळं मिक्सरचं गार झाल्यानंतर हा मसाला मी एका कंटेनरमध्ये भरून ठेवणार, जेणेकरून मला आता रोज लागणारच आहे भाजी आमटीमध्ये. आणि अशा काही गोष्टीमुळे असे बाकीचे जरा जरा जी काय तयारी करत होते दिली होती. आणि सोबतच आमचं गेटचं काम झालेलं आहे. गेट तयार झाले, फक्त लावायचं राहिलेलं आहे. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन जसं जसं होईल तसं. तर चला, गरम मसाला माझा झाला आहे. इकडे मला फ्लावरची संध्याकाळसाठी भाजी करायची होती. आणि मिस्टर तर काय मेथीची खातात, ते काय आता हे खाणारच नाही आहेत. त्यांच्यासाठी सकाळची आहेच आता तयार, त्यामुळे काय प्रश्न नाही. आता भात आमटी झाले, म्हणजे चपात्या पण झालेल्या आहेत. फक्त आता गरम मसाला आणि भाजी तेवढी राहिली होती, म्हटलं आता लास्टला करूनच घेऊया. आणि मोठा मुलगा अभ्यासिकेला गेलेला आहे. सोबतच गवंडी काका पण येऊन गेले कारण ते खाली चिरा वगैरे बसवून मग त्याच्यामध्ये ते गेट बसवायचं असं चाललं होतं त्यांचं. आणि जे काही झाडं आता लावले आहेत कुंड्यामध्ये आणि खालीच असे लावलेले आहेत, त्याला बेड करून घ्यायचं आहे. ते सुद्धा सोबत त्यांना ते काम सांगितलेलं आहे. आता जसं जसं जी कामं होतील तसं तसं मी तुम्हाला दाखवेन. तर मला पाणी ह्यामध्ये घालायचं होतं भाजीमध्ये, आता संपलं आहे. ह्याच्यामधलं जे का पाण्याचे कॅन आहेत ते, तर मला ते वज्ज उचलता येत नाही. एकदा पाठीत दुखतं एकदम, म्हणून मोठ्या मुलग्याला सांगते. त्याची उंची असल्यामुळे तो व्यवस्थित मला ठेवून देतो. तर तो ठेवून गेलेला आहे. तो आलाय आता 1-5 मिनटं झालं अभ्यासिकेतून. मला पाणी घालायचं होतं भाजीमध्ये, म्हटलं दे बाळ म्हटल्यावर त्यानं दिलं. आणि दुपारी मी माझ्याच बिझनेसची एक पोस्ट बनवत होते आणि ह्याच्यामध्ये ग्राफिक डिझायनिंगमधला तो पार्ट आहे, शिकवलेलं होतं ते. तर ते पण मी माझ्या बिझनेसमध्ये अप्लाय करते. जसं आपलं क्रिएटिव्ह माइंड जे काय होतं ते जागरूक होतं त्यामुळे. आणि मला आवडतं डिझायनिंग करायला. आणि आपल्याच बिझनेसचं करताना तर काय प्रश्न येत नाही. पण एकदम छोटं पण थोडक्यात असं ट्युटोरियलसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर दुपारी ती डिझाईन केलीसुद्धा आणि आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती मी पोस्टसुद्धा केलेली आहे. माझे वेगवेगळी पेजेस आहेत बिझनेसची, त्यावरती ते पोस्टिंग करायला लागते. आणि टायटल तिथे सुद्धा टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन, SEO सर्व करायला लागतं. आणि त्याचासुद्धा कोर्स झालेला आहे सोशल मीडिया मॅनेजमेंटचा. त्यामध्ये त्या गोष्टी होत्या, म्हटलं माझ्या बिझनेससाठी होतं म्हणून मी त्या पद्धतीने सगळं ॲप्लाय करून बघते. ग्रोथ जेणेकरून आपल्या बिझनेसची व्हावी. तर अशा पद्धतीनं थोडी थोडी ग्रोथ होत आहे. आज 1-2 फॉलसुद्धा त्यामुळे झालेले आहेत, जेणेकरून कसं लांब लांबची लोकांना माहीत होतं. त्यानंतर मग आपली लोकं जवळची आपल्याला ओळखत असतात बिझनेस थ्रू.
पहिल्यांदा बाहेरचं जग आपल्याला ओळखतं आणि नंतर मग आपण त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे म्हटल्यानंतर जरा विश्वास बसतो आपल्याच माणसांचा आपल्यावरती. तो एक फायदा होतो. तर बघा मी कॅनवा ओपन केलेला आहे आणि कॅनवावरतीच डिझाईन बनवते. पण ह्याच्यामध्ये मी विविध प्रकारचे AI टूल्सचा सुद्धा वापर केलेला आहे. कारण कंटेंट क्रिएट करायचा म्हटल्यावर थोडंफार AI चा ह्याच्यामध्ये वापर करायला लागतोयच. इमेज जनरेट करण्यासाठी मी AIचा यूज केला होता. जी काय वरची टॅगलाईन आहे व्हॅलेंटाईन डेची ही पोस्ट आहे ॲक्च्युली. कारण 14 तारखेला आहे म्हणून म्हटलं आजच तयारी करून ठेवावी आणि पोस्टिंग करावं. आणि जे काय कंटेंट मला दिला आहे आता हा ChatGPTवरून घेतलेला आहे आणि बाकीचं टेक्स्ट फॉर्मॅटिंग वगैरे मी कॅनवामध्ये एडिटिंग केलेलं आहे. आणि खालचा जो काय कंटेंट आहे तो देखील म्हणजे बिझनेसची रिलेटेड ॲडव्हर्टायझिंग जो काय कंटेंट असतो तो मी ChatGPTवरून विचारून घेतलेला आहे. असं जास्त काय अवघड आणि हेवी असे मी काय प्रॉम्प्ट देत नाही. सिम्पल सोबर असे देते आणि जी काही इमेज क्रिएट केलेले खूप सुंदर अशी दिलेली आहे. ही Google जेमिनीमधूनच मी क्रिएट करून घेतलेली आहे आणि खूप सुंदर असं दिलेलं आहे. व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये मला हवं होतं त्यासाठी आणि ह्याचासुद्धा प्रॉम्प्ट अगदी सिम्पल दिला होता. मला व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे आणि एक रोमॅन्टिक कपल पाहिजे असं सांगितलं होतं आणि रोज पेटलचं किंवा रोजचं मला एक हार्ट शेपमध्ये बॅकग्राऊंड हवा आहे एवढंच मी सांगितलं आणि किती सुंदर अशी इमेज जनरेट करून दिलेली आहे. आणि जो काय बॅकग्राऊंडला घेतला होता पेटलचा बॅकग्राऊंड आहे तो आता इथे दिसत नाही ॲक्च्युली. दाखवते लेयर्समध्ये गेले होते मी आणि त्याच्यावर क्लिक केलं आणि एलिमेंट्समध्ये गेले तर हा बॅकग्राऊंड होता. त्याचं ट्रान्सपरन्सी करून दाखवली मी तुम्हाला जास्त. हा बॅकग्राऊंड आणि त्याची ट्रान्सपरन्सी थोडीशी कमी केली होती. अगदी हलकीशी रोज पेटल दिसावेत जेणेकरून आपला जो काय कंटेंट आहे तो उठून दिसावा आणि ऑडियन्सच्या लक्षात राहावं. आणि जेवढी कमीत कमी आपण एलिमेंट्स त्यामध्ये वापरू आणि इमेज कमीत कमी वापरू तेवढी डिझाईन छान अट्रॅक्टिव्ह होते. तर हा पेटलचा जो काय आहे रोज पेटलचा बॅकग्राऊंड ते इन्फोमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवत आहे की तो बॅकग्राऊंड मी काय सर्च केलं होतं. तर इथे पहिल्या लाईनमध्ये लिहिलेलं आहे स्क्लेटर्ड रोज पेटल बॅकग्राऊंड असं आहे काहीतरी. आणि आपल्याला जे काय नाव हवं असेल ते 3 डॉटवरती जाऊन इन्फोमधून आपल्याला मिळू शकतं. त्यात काय प्रॉब्लेम नाही. असा बॅकग्राऊंड मी सेट इमेज ॲज अ बॅकग्राऊंड घेतला आणि ट्रान्सपरन्सी थोडीशी कमी केली आणि जेवढा आपल्याला मेसेज कन्वे करायचा आहे आपल्या ऑडियन्सला किंवा आपल्या कस्टमरला तोच तेवढा भाग त्यांना व्हिजिबल व्हावा म्हणून ठळक ठळक असं व्यवस्थित लिहिलेलं आहे. अगदी कमीत कमी वेळेत एक 5 मिनिटात ही पोस्ट तयार झालेली आहे. आणि आजचा व्लॉग इथेच थांबवते. कशी डिझाईन वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला पण अशा छान छान ट्युटोरियल हवे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच.